आम्हाला उजव्या हाताचं काढायचं होतं बोट, कारण ती दुख झालेला त्याला त्या बोटाला काढायचं होतं. त्याने डाव्या हाताचं काढले. आम्ही एकाच केलं तर सांगितलं सगळ्यांना म्हणलं होतं, पण मॅडमनं पण बघून केलं की एकच काढायचं. पण बोट काढले त्याने दुसरं, ती नव्हतं काढायचं. दोन्ही होते, पण बोटाचं ट्रीटमेंट एकच ठेवलं होतं, पण ती बोट चांगलं होतं डाव्या हाताचं. उजव्या हाताचं बोट असं पाच दुख झालं ह्याला दुख झालंय, कारण जोरात आता गाडच होतं म्हणून ती काढायचं, पण ती ह्याचं काहीच नव्हतं. आम्ही विषय घेतला त्या मॅडमने हे काढलं. मॅडम म्हणते ती राहू द्या, काढलं तर काय झालं, तर ही पण काही उपयोगाचं नव्हतं. पण आम्ही ह्याचं नावच घेतलं नव्हतं, एकाच हाताचं म्हणलं होतं आम्ही. उजव्या डाव्याचं काढल्यात त्यांनी, डाव्याचं. हा आता मॅडम म्हणते ती राहू द्या, परत जर ती पण काढावंच लागलं असतं की म्हणते ती. मग आता उद्या जर आम्ही दुसरं पेशंट आणलं असतं, तुम्हाला हे हात काढ म्हणलं, तुम्ही हे पण हात काढून टाकशाल का? कॅले मॅडम आहे, कॅले मॅडम अजून एक डॉक्टर होते वरील ऑपरेशन थिएटर मध्ये, आणि त्यांना सांगितलं पण होतं की, पण बघून पण गेले मॅडम ना. गेल्या शुक्रवारपासून मॅडम पैसे आलेला आम्ही त्यांना सांगितलं हे हे जर काढायचं. काल बुधवारी म्हणल्यामुळे, बुधवारी म्हणलं बिस्किट खाल्ल्यामुळे महागारी पाठवले होते, म्हणून सकाळी आम्ही 7ला त्याला चारवलं होतं, कारण ही द्यावं लागते भुलीचं इंजेक्शन म्हणून. आणि 10 वाजता आले तर त्यांनी तेवढंही केलं. परत दुसरंच काय तर झालं असतं तर लेकराला. दोन्हीचं नव्हतं, आम्ही एकाच सांगितलं होतं. मॅडम ती खोटं बोलायला, आम्ही एकाच म्हणलं होतं पहिल्यापासून. पेपरचा बदल केला वाटतं, आणि लगे आम्ही केलं आम्ही वकिलांना पण बोलवलं होतं, दुसरे पत्रकारांना पण बोलवलं. तेव्हा त्यांनी पेपर आतमध्ये घेऊन गेले. त्यांना ते पण म्हणलं तुम्ही बदल करताल, ती कवाच्या कवा देत नव्हते. महाग लागून लागून आम्ही घेतले पेपर, मग ती झेरॉक्स काढून दिली. ती वकील ते आले होते आमचे म्हणून, आणि त्या मॅडमला सांगितलं होतं उजव्या हाताचं काढायचं. उजव्या हातात दुख झाले, तुम्ही ती पण बघू शकताय. ह्या हाताचं काहीच नव्हतं विषय. दंदाळे म्हणून दंदाळे म्हणून 6 वर्षाचा मुलगा सकाळी आपल्या इथे बायलॅटरल पॉलिडेक्टेली ह्या आजारासाठी ॲडमिट झालेला होता. याचा अर्थ कसा असतो, हाताला एक्स्ट्रा बोट असतात, त्याच्या दोन्ही करंगळीच्या शेजारी 2 एक्स्ट्रा बोटं होती. पेशंटच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार उजव्या बाजूचं बोट काढायची गरज असताना डाव्या बाजूचं काढण्यात आलेलं आहे, अशी त्यांची तक्रार आलेली आहे. तर त्याच्या आधारे आपण एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे. चौकशी समितीच्या निर्णयात जर आमचे वैद्यकीय अधिकारी कोण दोषी आढळत असतील तर त्यांच्या नावाची आपण वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी शिफारस करणार आहोत. सर्जरी कोणी केली होती? डॉक्टर काने मॅडम म्हणून त्यांनी केलेली होती. आणि त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये खाडाखोड झाल्याची दिसते. त्यात तुम्ही जे मला माझ्या समोर बोलल्यानंतरच ते मी बघितलेलं आहे, तर त्याचंही मी त्या चौकशी समितीमध्ये त्याचंही इन्क्लुडिंग करून कागदपत्रामध्ये असं काही झालेलं असेल तर त्याच्यावर पण उचित कारवाई केली जाईल. त्याची चौकशी करण्यात येईल, अगोदर प्राथमिक चौकशी करण्यात येईल. त्यात जर तसं काय तथ्य आढळलं तर वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य ती कारवाई करू आपण.